भविष्यकालीन सुखप्राप्तीची इच्छा असते, पण असे सुख मृगजळाप्रमाणे असते. वाळवंटात पाणी कुठे आढळते किंवा दुसऱ्या शब्दात या भौतिक जगामध्ये सुख कुठे आढळते. या देहाविषयी सांगायचे तर या देहाचे मोल ते काय. हा देह म्हणजे केवळ नाना व्याधींचे उगमस्थान आहे. तथाकथित तत्वज्ञानी, राजकारणी आणि वैज्ञानिक यांना हे सत्य उत्तम रीतीने माहीत आहे, पण तरीही त्यांना क्षणभंगूर सुखे प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते. सुखप्राप्ती अत्यंत कठीण आहे, पण हे वैज्ञानिक, तत्वज्ञ इत्यादी लोक इंद्रियनिग्रह करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे या जगातील तात्कालीन सुखाच्या मागे धावत राहतात आणि कधीच योग्य ज्ञान प्राप्त करू शकत नाहीत. श्रीमद्भागवतम स्कंद 7 अध्याय 9 श्लोक क्रमांक 25 याचं शीर्षक आहे प्रल्हादकृत भगवत स्तव. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयिते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्. हरे कृष्णा. तर आजच्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आणि मी विशेष धन्यवाद देतो ग्रेस माधव कृष्ण प्रभू. त्यांनी आम्हाला एक छोटासा कॅम्प करण्याची सुवर्ण संधी आणि सगळी फॅसिलिटी दिली, ज्यामुळे आम्ही 2 दिवस आनंदाने प्रसाद खाऊ शकलो, नृत्य करू शकलो आणि आनंदाने भगवंताच्या कथांचं श्रवण करू शकलो. तर आपण माधव कृष्ण प्रभू आणि त्यांच्या पूर्ण टीमचं आपण एक वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणून आभार व्यक्त करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद माधव कृष्ण प्रभू. तर आजचा जो विषय आहे आपल्या प्रवचनाचा, की भगवंत एका साधकाच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा घेत असतात आणि ती परीक्षा होत असताना आपण कशा प्रकारे त्या परीक्षेमधून पास झालं पाहिजे, हा आजच्या प्रवचनाचा विषय आहे. एकदा हिज ग्रेस आनंद वृंदावन प्रभू परमपूज्य राधानाथ महाराजांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये राधानाथ महाराजांनी फार सुंदर एक मुद्दा सांगितला. ते म्हणले, चॅन्टिंग, डान्सिंग, फिस्टिंग हे सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत योग्य आहे, परंतु जसा जसा भक्त गंभीर होत जाईल त्याने अत्यंत गंभीर असलं पाहिजे त्याच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीविषयी. कारण या भौतिक जगाला भगवंताने एक नाव दिलेलं आहे, दुःखालयम अशाश्वतम, नाही. आणि म्हणून संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी देखील सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताई वडे, नाही. असं आमचे एक श्यामकिशोर प्रभूजी ते एक फार सुंदर विनोद सांगतात. ते म्हणतात, एकदा काही भारतीय लोक अमेरिकेमध्ये फिरायला गेले आणि 100व्या मजल्यावर त्यांनी त्यांची खोली घेतली. रोज सकाळी खाली उतरायचे, अमेरिकेमधले वेगवेगळे ठिकाणं फिरायचे आणि पुन्हा संध्याकाळी आले की रूममध्ये जाऊन 100व्या मजल्यावर रूममध्ये जाऊन झोपायचे. एक दिवशी फिरून आले पण लक्षात आलं की लिफ्टच बंद आहे. आता 100 मजले चढायचे आणि मग हे 5-6 जणांनी विचार केला की 100 मजले चढायचे तर कसं करायचं, कारण खाली थंडी भरपूर आहे. तर आपण असं करू की प्रत्येक जण आपल्या जीवनातलं दुःख सांगेल आणि एक एक दुःख सांगत 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 आपण शेवटपर्यंत पोहोचू. 5-6 जणांनी प्रयत्न केला, सुरू केला. पहिल्याने दुःख सांगितलं, माझ्या जीवनात मी अनाथ होतो, हे केलं ते केलं, मला कोणी विचारलं नाही. असं करत करत पहिल्याने त्याचं 25-30 माळे वरती नेले. दुसरा दुःख सांगायला लागला, आयुष्यभर मी माझ्या भावांसाठी जगलो, बहिणींसाठी जगलो, बहिणींची लग्न गेली, भावांची लग्न गेली, घर बांधलं आणि शेवटच्या क्षणी लात मारली. ते सांग, ते अजून 50-60 माळे गेले. असं करत करत शेवटचे 4-5 माळे उरले, एक जण उरला.
त्याला सांगितलं, अरे तुझ्या जीवनातलं दुःख सांग. तो म्हणे, नाही नाही, माझ्या जीवनात इतकं दुःख आहे की जर मी तुम्हाला दुःख सांगितलं तर तुम्ही पण दुःखी व्हाल. तो म्हणे, नाही नाही नाही, बघा, दुःख सांगितल्याने हृदय मोकळं होतं, म्हणून तू देखील तुझ्या जीवनातलं दुःख सांग. असं करत करत ते 99 माळे सोडून आता शेवटी 100 माळा चढणार. ते म्हणे, बघा, मी माझ्या जीवनातलं दुःख सांगतो, परंतु तुम्ही दुःखी होणार नाही ना. ते म्हणे, नाही, आम्ही दुःखी होणार नाही, तू सांग तुझ्या जीवनात काय दुःख आहे. रूमच्या समोर पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं की खाली येत असताना आपल्या टाळ्याची चावी मॅनेजरच्या टेबलवरच राहिली. आता ती आणायची कोणी, हे सगळ्यात मोठं दुःख आहे, नाही का. तसं या भौतिक जगामध्ये आहार निद्रा भयमैथुनंच, आहार, चांगलं खाणं, चांगलं पिणं, चांगलं मुलांना जन्म देणं, चांगलं राहणं, आणि असं करत करत आम्ही जीवनातले अनेक दुःख, अनेक माळे पार करतो आणि शेवटच्या क्षणाला गेल्यानंतर लक्षात येतं, अरे सुख तर काही मिळालंच नाही. नाही, म्हणून या श्लोकामध्ये प्रल्हाद महाराज सांगतायत, भगवंतासमोर उपस्थित होऊन या भौतिक जगातलं सुख हे मृगजळाप्रमाणे आहे. व्यक्ती जितका प्रयत्न करतो तितका तो अधिक या भौतिक जगामध्ये दुःखी होत असतो. आणि म्हणून भगवंताने या भौतिक जगाला देखील नाव दिलेलं आहे दुःखालय अशाश्वतम. परंतु या भौतिक जगामध्ये, या दुःखालय अशाश्वतम जगामध्ये भगवंताने आपल्याला निवडलेलं आहे भक्ती करण्यासाठी. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसाद पाये भक्ती लता बीज. या अनंत ब्रह्मांडामध्ये हे एक ब्रह्मांड, आणि या ब्रह्मांडामध्ये किती 7 खंड आहेत. या 7 खंडामध्ये आशिया एक खंड आहे, आशियामध्ये भारत एक देश आहे, त्याच्यामध्ये 140 करोड पॉप्युलेशन आहे. 140 करोडामध्ये भगवंताने आपल्याला निवडलेलं आहे भगवंताची भक्ती करण्यासाठी. गुरु आणि कृष्णाच्या कृपेने ते बीज आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ज्या बीजाला आपण सिंचन करून या दुःखमय जीवनातून बाहेर येऊ शकतो. या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण बाहेर येऊ शकतो, पण त्यासाठी भक्ती गांभीर्याने केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जे आपण करतोय त्याच्यामध्ये क्लिअरिटी आली पाहिजे की मला माझ्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे टार्गेट प्राप्त करायचं आहे, नाही का. बऱ्याच वेळा जसं महाराजांनी सुरुवातीला सांगितलं, कृष्ण भावनेमध्ये आम्ही येतो आणि कृष्ण भावनेमध्ये ज्या काही वरच्या वरच्याच गोष्टी आहेत, चांगला खिचडी, नाही का, खिचडी प्रसाद, नाही का, काहींना कीर्तन आवडतं, काहींना, जसं आमच्या गोपीनाथ मंदिरमध्ये एक व्यक्ती आले, प्रभुपादांना त्यांनी पाहिलं, आणि प्रभुपादांना पाहिल्यावर त्यांना एक प्रश्न झाला की या स्वामीजींना कपडे कसे घालतात. नाही, आता कोणाला काय प्रश्न येईल माहिती नाही, या स्वामीजींना कपडे कसे घालतात. कारण जनरली आपल्याला जर लहान मुला कपडे घालायचे म्हटलं तर हात वर करायला लागतात, यांना कपडे कसे घालतात. नाही, मग एका ब्रह्मचार्याला विचारलं, देवानंद पंडित प्रभू आमचे ब्रह्मचारी नेव्हीमध्ये होते, त्यांना विचारलं त्याने की हे स्वामीजींना तुम्ही कपडे कसे घालता. त्यांनी सांगितलं, आम्ही त्यांच्या कानांना एक मंत्र म्हणतो, जसा मंत्र म्हणला ते दोन्ही हात काय करतात, वरती करतात, मग आम्ही त्यांना कपडे घालतो, आणि परत मंत्र म्हणला की ते हात परत खाली करतात. म्हणजे असं होतं. म्हणलं मग किती जिवंत वाटते मूर्ती. हो वाटते. मग मला जर बघायचं असेल तर त्याने पुस्तकं वाचायला लागेल, जप करावा लागेल, आणि मग तुम्ही काय व्हाल, एक दिवशी सेवेसाठी नियुक्त व्हाल. तर अशा प्रकारे या भौतिक जगामध्ये व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये येतो, परंतु वरच्या स्तरावरती खाणं पिणं, डान्सिंग, सुंदर उत्सव याच्यामध्ये आकर्षित होतो. परंतु अंते नारायण स्मृती, जीवनाच्या अंती नारायणाची स्मृती होणं हे भक्तीचं सर्वोच्च स्तर आहे. आणि या स्तराला प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये क्लिअरिटी आली पाहिजे. कारण भगवंत, तुकाराम महाराज जसं सांगतात ना,
भक्ती म्हणजे धारेवरची कसरत. मनी नाही भाव अन देवा मला पाव, देव शाण पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भगवंत टेस्ट घेतील, भगवंत परीक्षा घेतील, प्रत्येक क्षणाक्षणाला परीक्षा घेतील, शेवटच्या श्वासापर्यंत भगवंत परीक्षा घेतील. आणि त्या परीक्षेमध्ये आपण पास त्याच वेळी होऊ ज्यावेळी आपली जीवनाचा गोल फिक्स असेल, ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये भक्तीची क्लिअरिटी असेल, तरच आपण यशस्वी होऊ. नाहीतर पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि म्हणून आपण पाहतो दामोदर लीला, जी भगवंताची विशेष लीला आहे. माता यशोदा भगवंतांना बांधण्याचा प्रयत्न करते, परंतु बांधत असताना 2 बोट कमी पडते. पहिलं बोट पूर्ण वृंदावनच्या सगळ्या रश्याने बांधण्याचा भगवंतांना प्रयत्न केला, परंतु भगवंत बांधले गेले नाही. शेवटी 2 बोट कमी पडली. ते 2 बोट आम्हाला सर्वांना माहिती आहे. पहिला आहे भगवंताची कृपा, त्याशिवाय भगवंतांना आपण बांधू शकत नाही. आणि दुसरं भगवंतांना बांधण्याचं साधन आहे परिश्रम. आपल्याला मेहनत करावी लागेल. जर आपल्याला आपल्या दिव्य स्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर, मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण करायचं असेल तर. आणि म्हणून क्षणाक्षणाला परीक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू यांनी फक्त 8 श्लोक दिलेले आहेत. चैतन्य महाप्रभू या 8 श्लोकामध्ये सगळ्यात शेवटचा श्लोक, आश्लिषवा पादरतां पिनष्टुमा अदर्शनां न मर्मतां करोतु वा, यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनाथस्तु सेवनापरा. की फार महत्वाचा हा श्लोक आहे. चैतन्य महाप्रभूने बाकी काही दिलेलं नाहीये, 8 श्लोक दिलेले आहेत. आणि या 8 श्लोकाचा सर्वोच्च परिश्लोक, सर्वोच्च परिभाव हाच आहे की भगवंता, तुम्ही मला प्रेमाने आलिंगन करा किंवा तुम्ही मला लातेने दूर करा, परंतु माझ्यासाठी प्राणनाथ केवळ तुम्ही आणि केवळ तुम्ही आणि तुम्हीच राहाल, दुसरं कोणी नाही. अशी परीक्षा होईल मित्रांनो, अशी परीक्षा होईल. आणि ती परीक्षा देण्यासाठी आपल्याला काय करायचंय हे आपण शेवटच्या चर्चेमध्ये पाहू. परंतु इथे आज जो आपण घेतलेला आहे उदाहरण प्रल्हाद महाराजांचं, काय जीवन आहे प्रल्हाद महाराजांचं. गर्भामध्ये नारद मुनींनी शिकवणी दिल्या, त्या शिकवणीचा सार त्यांनी ग्रहण केला. आणि मग सार ग्रहण केल्यानंतर नारद मुनींच्या आदेशावरून ते गुरुकुळ मधल्या मुलांना आध्यात्मिक शिक्षण देऊ लागले. बालपणापासून 5 वर्षाचे असताना भक्ती सुरू केली पाहिजे. हिरण्यकशिपूला कळालं, चंड नामक गुरु. हिरण्यकशिपूने विचारलं, तू काय शिकला? त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण वृंदावन मध्ये जाऊन भक्ती केली पाहिजे. हिरण्यकशिपूला राग आला. आणि मग हिरण्यकशिपूने फार अनेक प्रकारे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार सुंदर याचं श्रीमद भागवत मध्ये सुंदर उदाहरण दिलेलं आहे की कशा प्रकारे प्रल्हाद महाराजांची परीक्षा झाली. मित्रांनो, आपले देखील होणार आहे. विचार करा की प्रल्हाद महाराजांचे वडील हिरण्यकशिपू याने प्रल्हादाला मारण्यासाठी काय यज्ञ केले नाही. त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं, त्यांना नदीमध्ये बुडवलं, शस्त्राने त्यांना मारलं, परंतु या प्रत्येक परीक्षेमध्ये ते पास होत होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते परीक्षा देत होते. ज्यावेळी एक फार सुंदर मी प्रवचनामध्ये ऐकलं, ज्यावेळी प्रल्हाद महाराजांना फेकलं कड्यावरून, आणि कड्यावरून फेकल्यानंतर भगवंताने त्यांना झेललं. कुठे आपण ऐकलंय आतापर्यंत की त्यांना झेललं बुवा भगवंताने, नाही का? पण भगवंताने त्यांना कुठपर्यंत झेललं, ती परीक्षा होईल आपल्या जीवनामध्ये.
भगवंतानी त्यांना जमिनीवरती काही इंचांवरती झेलले. म्हणजे ही जर जमीन असेल तर भगवंतानी इथं झेललं का? कारण भगवंत आपल्याला दाखवत आहेत की ज्या प्रकारे प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये परीक्षा झाली त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये देखील परीक्षा अवश्य होईल. फार महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये हे समजणं आणि त्याचं पालन करणं. अनेक त्रास प्रल्हाद महाराजांना झाले, परंतु प्रल्हाद महाराजांनी भक्ती सोडली नाही. बघा, प्रल्हाद महाराजांकडे जर त्यांनी फक्त आणि फक्त एक गोष्ट केली असती की ओम नमो हिरण्यकशिपाय नमः एवढंच म्हणायचं होतं त्यांना, बाकी काहीच म्हणायचं नव्हतं. सगळ्या ब्रह्मांडाचं सुख त्यांच्या पायाशी लोटांगण घालत होतं, तरी देखील प्रल्हाद महाराजांनी त्यांची भक्ती सोडली नाही, प्रल्हाद महाराजांनी त्यांची सेवा सोडली नाही. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये फार महत्वाचं आहे, प्रगती करत असताना परीक्षा होईल. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी धारेवरची कसरत आहे, प्रल्हाद महाराजांची झाली. बर, ही परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळी भगवंत नरसिंहदेव प्रकट झाले खांबामधून आणि हिरण्यकशिपूचा वध भगवंतांनी केलेला आहे, आणि त्यावेळी आता हिरण्यकशिपू जे आहे ते प्रल्हाद महाराजांना सांगतात, काय पाहिजे तू माग माझ्याकडे, मी तुला द्यायला सर्व काही तयार आहे. त्यावेळी प्रल्हाद महाराजांनी काय मागितलं फार महत्वाचं आहे जाणं. फार सुंदर अनुवाद आहे, या अनुवादामध्ये दिलेला आहे, हे नरसिंहदेव, समाजामध्ये अनेक संत पुरुष आहेत, पण त्यांना केवळ स्वतःच्या उद्धारातच स्वारस्य आहे. मोठमोठ्या नगरांचा विचार न करता ते ध्यानधारणासाठी हिमालय किंवा एखाद्या वनात जातात आणि तेथे मौन व्रत धारण करतात. त्यांना केवळ स्वतःच्या उन्नतीचाच रस असतो. तथापि माझ्याविषयी सांगायचे तर मला इतर सर्व दीन जनांना सोडून एकट्याने मुक्त होण्याची इच्छा मुळीच नाही. कृष्ण भावना विना आणि तुमच्या चरण कमळाचा आश्रय घेतल्याविना मनुष्य सुखी होऊ शकत नाही, हे मी जाणतो, आणि मी सर्व दीन व्यक्तींना पुन्हा तुमच्या चरण कमळाच्या आश्रयास आणू इच्छितो. किती महत्वाची प्रार्थना आहे. साक्षात नरसिंहदेव भेटल्यानंतर देखील त्यांचा हा भाव आहे की मी जीवांना कृष्ण भावनेमध्ये आणू शकतो. याला म्हणतात पर दुःख दुःखी, याला म्हणतात वैष्णव, याला म्हणतात कृष्ण भावना भावित साधू. म्हणून फार जरुरी आहे, इतके कष्ट झाल्यानंतरही भगवंतांनी इतकी परीक्षा घेतल्यानंतरही प्रल्हाद महाराज त्यात यशस्वी झाले, आणि यशस्वी झाल्यानंतर त्यांनी सुंदर सुंदर प्रार्थना देखील म्हटलेली. म्हणून आपल्या जीवनामध्ये परीक्षा ही होणारच, हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण फार सुंदर आहे, श्रीमद भागवतम मध्ये रुक्मिणीचं उदाहरण आहे. आपल्या सर्वांना ही कथा माहिती आहे की रुक्मिणी जी आहे ती लहान आहे, 11-12 वर्षाची सुकुमारी आहे. तिचे 5 भाऊ आहेत, रुक्मभाऊ, रुक्ममाले, रुक्मागध, रुक्मकेश, रुक्मी, हे 5 भाऊ आहेत, आणि भीष्मक राजाची कन्या आहे. आणि त्या राज्यामध्ये साधू संत येऊन, नारद मुनी येऊन भगवान श्रीकृष्णांचं द्वारकेमधलं सुंदरतेचं गुणगान करायचं, आणि हे रुक्मिणीने आपल्या कर्णाद्वारे ऐकलं, आणि ऐकल्यानंतर आपलं जे कोमल हृदय आहे तिने भगवंतांना दिलेलं आहे. परंतु रुक्मी जो आहे तो शिशुपालाचा मित्र असल्यामुळे त्यांनी तिचा विवाह शिशुपालाशी करण्याचं आयोजित केलं. रुक्मिणीची इच्छा नव्हती, भीष्मक राजाची इच्छा नव्हती, पूर्ण जे काही राज्य होतं विदर्भ राज्य त्याच्या कोणाची इच्छा नव्हती, परंतु रुक्मी पुढे कोणाचं चालत नव्हतं, आणि म्हणून हा विवाह ठरला, वेळ ठरली, सर्वजण आले. इकडे रुक्मिणीची इच्छा आहे, आणि म्हणून रुक्मिणी एका ब्राह्मणाला बोलवून एक पत्र लिहिलेलं आहे. बघा, पत्र लिहिल्यानंतर परीक्षा कुठेपर्यंत होणार, तो ब्राह्मण पोहोचले, आणि पोहोचल्यानंतर त्या ब्राह्मणाने भगवंतांना सांगितलं की हा रुक्मिणीचा संदेश आहे. त्याच्यामध्ये एक फार सुंदर प्रार्थना आहे, यस्यांग्री पंकजरज
स्नपणो महंतो, की हे दीनदयाल, हे कृष्ण, हे करुणा सिंधू, माझी एकच इच्छा आहे माझ्या हृदयामध्ये. काय इच्छा आहे? माझ्या हृदयामध्ये हीच इच्छा आहे की मला तुम्ही जन्मोजन्मी पती म्हणून प्राप्त व्हावं. जर या जन्मामध्ये तुम्ही मला पती म्हणून प्राप्त झाले नाही तर मी हा तपस्या करून देह सोडून देईन. पुढच्या जन्मामध्ये मी तुमची अर्धांगी होण्यासाठी प्रयत्न करेन. त्या जन्मामध्ये जरी तुम्ही मला प्राप्त झाले नाही तर पुढच्या जन्मामध्ये ती तपस्या करेन आणि मी तुम्हाला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. इतकं समर्पित पत्र तिने भगवंतांना लिहिलेलं आहे. परंतु भगवंत त्या रात्री आलेच नाहीत. नाही, भगवंतांना काय अशक्य आहे? भगवंतांना काय अशक्य आहे? परंतु भगवंत म्हणून फार सुंदर आमच्या अक्रूर आम्हाला नेहमी सांगायचे, भगवान पहिले टेस्ट देते हैं. भगवंत पहिले टेस्ट देतात. कीर्तनात टेस्ट असते, नाचायला आवडतं, प्रसाद खायला आवडतं, भगवंताचं दर्शन करायला आवडतं, सेवा करायला आवडते. भगवंत टेस्ट देतात आणि कालांतराने भगवंत टेस्ट घेतात. भगवंत टेस्ट घेतात. आणि मग रुक्मिणीने आदल्या रात्री भगवंत आले नाहीत, ती काळजी ते भगवंत येतील की नाही, परंतु तिने प्रार्थना सोडल्या नाहीत, भगवंताचा धावा सोडला नाही. सकाळ झाली, वाट बघते, भगवंत आलेले नाही. मग तिने लिहिलं होतं की मी देवीच्या मंदिरात जाईन, देवीच्या मंदिरात दर्शन करत असताना तिथून तुम्ही माझं सहज अपहरण करू शकता. त्या देवीच्या मंदिरात निघाली, तिथेही भगवंत नाही. दर्शन घेतलं तरी भगवंत आलेले नाहीयेत. दर्शन घेऊन ती परत निघाली. विचार करा, भगवंत शेवटच्या क्षणापर्यंत टेस्टिंग करत असतात. तिथे पोहोचली. आता वेळ अशी आली की शिशुपाल काही इंचावरच उभा आहे आणि जर शिशुपालने रुक्मिणीला स्पर्श केला तर त्यांचा विवाह मानला जातो. कारण आपल्याला माहिती आहे, भीष्म, अंबालिका तिची कथा माहिती आहे की कशा प्रकारे जर त्यावेळी प्रथा अशी होती, जर दुसऱ्या एखाद्या स्त्रीला कोणी पुरुषाने स्पर्श केला, विशेषतः कुमारिकाला, तर ती कुमारिका विवाह योग्य होऊन जाते त्या पुरुषाशी. असं दुसरा पुरुष तिच्याशी विवाह करू शकत नाही. अशा अवस्थेपर्यंत रुक्मिणीला आणलं भगवंताने, तरी तिने धावा सोडला नाही. आणि मग ज्यावेळी वेळ आली त्यावेळी भगवंत अशा प्रकारे आले आणि भगवंताने काय केलं, रुक्मिणीचं हरण केलेलं आहे. आणि ती रुक्मिणी, ती परीक्षा पास झाल्यामुळे भगवंताची सर्वोत्तम राणी रुक्मिणी म्हणून मानली गेली. टेस्ट होते. म्हणून फार जरुरी आहे आपल्या जीवनामध्ये हे समजणं की परीक्षा ही होणार आहे. कधी होईल, कशी होईल ते भगवंत ठरवतील. आपलं मन, आपली इंद्रिय, आपलं सूक्ष्म मन हे कुठे चेतनेमध्ये लागलेलं आहे, नक्की ते परिपक्व झालेलं आहे की नाही, हे भगवंत ठोकून ठाकून घेतल्याशिवाय राहणार नाहीत, नाही राहणार. आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सकाळचा 16 माळा जप करताना आपली भावना काय असते. आजच्या 1728 मन्यांचाच विचार आपण करू, मागच्या तर सोडून द्या. काय भावना होती आपली? खरंच कृष्णा मला तू हवायस, आय वॉन्ट यू. कृष्णा, या हृदयापासून मी तुझ्यापासून फार दूर आहे, ही भावना होती का? नाही, नव्हती. ती भावना निर्माण करणं म्हणजेच गंभीरतेने भक्ती करणं फार महत्वाचं आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. तिसरं उदाहरण, अनेक उदाहरण आहे. सुदामा विप्राचे उदाहरण आहे. सुदामा विप्र आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवंताबरोबर सांदीपणी मुनींच्या आश्रमामध्ये गुरुकुलमध्ये एकत्र राहिले आणि भगवंत द्वारकेचे राजा झाले. आणि इथे भगवंतांचे मित्र सुदामा एक छोट्याशा झोपडीमध्ये राहू लागले आणि भगवंताचं भजन करू लागले. पत्नीने अनेक वेळा सांगून देखील सुदामा गेले नाही, पण सरते शेवटी भगवंताचं दिव्य दर्शन मला होईल, भगवंतांना आलिंगन करता येईल, या भावनेने सुदामा द्वारकेला पोहोचले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी.
यणवासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। जोर से, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। सुदामा द्वारकेला पोहोचले आणि काय ते भगवंताने स्वागत केलं. आपल्या महालामध्ये स्वतःचं जे काही आसन होतं त्या आसनावर भगवंताने सुदामाला बसवलेलं आहे. भगवंताने त्यांचं पाद प्रक्षालन केलेलं आहे. भगवंतांनी ज्यावेळी ते झोपायचे त्यावेळी भगवंत त्यांचे चरण दाबत असे आणि विचारलं भगवंतांनी की वहिनीने माझ्यासाठी काय दिलेलं आहे. सुदामाने लाजत लाजत सांगितलं की काय नाही दिलंय भगवंता. नाही म्हणे तू काहीतरी लपवतो, काहीतरी दिलेलं आहे. तर भगवंत काही नाही. मग भगवंताने हिसकावून घेतलं आणि भगवंताने पहिली मुठ्ठी खाल्ली, द्वारका सम ऐश्वर्य देऊन टाकलं. सुदामाला माहिती नाही बरं का. दुसरी मुठ्ठी खाल्ली, भगवंताने त्यांना ब्रह्मांडांचं स्वामी करून टाकलेलं आहे. आणि तिसरी मुठ्ठी खाणार तर रुक्मिणीने हात धरला, नका खाऊ, कारण भगवंत स्वतःला देऊन टाकणार होते. त्यावेळी रुक्मिणीने हात धरला, भगवंता इतकं नका समर्पित होऊ, आमचा विचार करा. नाही. आणि मग सुदामा आता जायला निघाले. आता जायला निघाल्यानंतर आपली भावना काय होईल. नाही, आपली भावना काय होईल. काहीतरी आता भगवंत देतील, नाही का. समजा आजची खिचडीच नाही मिळाली तर नाही, सांगितलं नाही आज प्रसादच नाही बुवा, खिचडीच नाही तर, हे की नाही, काय होईल. आधी तरी सांगायचं, तरी मेसेज तरी पाठवायचा. असं कुठं असतं का. काय मॅनेजमेंट करता हे लोक, नाही किती याद असं, नाही का. पण सुदामा ज्यावेळी भगवंताकडे पोहोचला, भगवंताकडून निघाला, भगवंताने त्याची उत्तरी पण तशीच तशीच दिली. उत्तर दिली, नवीन उत्तरी पण दिली नाही, नवीन धोतर पण दिलं नाही. त्या भगवंतांना काय अशक्य होतं का. टेस्ट करत होते भगवंत की याच्या मनात काय भावना आहे, याच्या मनात काय चेतना आहे. भगवंत टेस्ट करत होते, परीक्षा होती सुदामाची. आणि म्हणून श्रीमद भागवत मध्ये सुदामा जेव्हा निघाले, त्या निघाल्यावरती सुदामाच्या मनातले जे भाव आहे ते श्रीमद भागवतम मध्ये शुकदेव गोस्वामींनी इतक्या सुंदर रीतीने सांगितलेले आहेत. तसेव मे हृदय सख्य मैत्री दास्य पुनर्जन्मम महानुभावेन गुणालयेन विसर्जत तत्त पुरुष प्रसंग. फार सुंदर हा श्लोक आहे. ते भगवंताचं मनामध्ये चिंतन करतायत, भगवंताबद्दल मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करतायत, भगवंताची महानतेचं वर्णन करतायत. भगवंताने काहीही दिलेलं नाहीये. काय गुण वर्णन करतायत की बघा, आता भगवंताने काय दिलंय का, नाही दिलं भगवंताने. तरी ते म्हणतायत की भगवंत हे अनेक दिव्य गुणांचे परम कृपाळू निधी आहेत. भगवंत अनेक दिव्य गुणांचे परम कृपाळू निधी आहेत. भगवंताकडे अनेक दिव्य गुण आहेत, भगवंत कृपाळू आहेत. इतकंच नव्हे, भगवंताच्या हृदयामध्ये प्रेम आहे, भगवंताच्या हृदयामध्ये मैत्री आहे, भगवंताच्या हृदयामध्ये सख्य आहे. आणि भगवंत आपल्या भक्तांच्या सेवेची संधी शोधत असतात. अशा भगवंताच्या सुदामा लिहितात, अशा जे भगवंत आहेत परम गुणनिधी, अशा भगवंताच्या भक्तांचा संग करण्याची सेवा मला प्रदान करा, अशी कृतज्ञताची भावना सुदामाच्या हृदयात आहे. द्वारकेवरनं निघाले बरं का. माहिती नाही पुढे काहीतरी मिळणार आहे आपल्याला, नाही. इतकंच काय, भगवंताने इतकी परीक्षा घेतली. भगवंत रथ तरी देऊ शकले असते ना. बरं, एक आचार्य म्हणतात रथ तर नाही दिला, पण साध्या चप्पला पण नाही दिल्या. नाही, सुदामाला चप्पल पण दिली नाही भगवंताने. काट्या कुठ्यातून आलेला हा सुदामा की बाबा चाललाय तर एवढं चप्पल तरी दे. भगवंताने ती चप्पल देखील दिली नाहीये सुदामाला.
आचार्यवृंद त्याची फार सुंदर टीका करतात. ते म्हणतायत की भगवंताची भावना काय होती, म्हणून भगवंतांना भावग्राही जनार्दन म्हटलेलं आहे. भगवंताची भावना ही होती की सुदामा ज्यावेळी मातीमधून चालेल, वाटेने चालेल, त्यावेळी त्याच्या चरणाचे ठसे उमटतील. आणि जसे त्याच्या चरणाचे ठसे उमटतील, जो कोणी ते चरणाचे ठसे पाहिल, जो कोणी त्या चरणांना स्पर्श करेल, त्याला मी माझी अनन्य भक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. इतकी सुदाम्याची महानता होती. हे दाखवण्यासाठी भगवंतांनी त्यांना पादुका दिलेल्या नाहीत. परंतु भौतिक दृष्ट्याने सुदामाला पादुकाही मिळाले नाहीत, तरी देखील सुदामा कृतकृत होऊन भगवंतांना धन्यवाद देत आहे. आणि मग ज्यावेळी त्याच्या घरी पोहोचले, त्यावेळी त्यांनी पाहिलं की द्वारका सम ऐश्वर्य, त्याच्या गावच त्याला ओळखू आलं नाही. त्याचा महल झालेला आहे, तो महल ओळखू आला नाही. इतकंच काय, श्रीमद भागवतम मध्ये वर्णन आहे की त्याची पत्नी इतकी सुंदर दिसू लागली, तेजस्वी दिसू लागली त्या अलंकारामुळे, की तिला ते ओळखूच शकले नाही. तिला सांगावं लागलं, हो मी आहे, मी आहे ही. बर, इथे संपलं का नाही? फार सुंदर. ज्यावेळी ऐश्वर्य मिळालं सुदामाला, त्यावेळी सुदामाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, अश्रू आले सुदामाच्या डोळ्यात. आणि सुदामा का अश्रू आले? कारण सुदामा म्हणू लागला, भगवंता ज्यावेळी काही नव्हतं ना, त्यावेळी तुझी भक्ती करणं सोपं होतं. आता इतकंच दिलंस, इतकं काही दिलंस, तुझी भक्ती सोपी होईल की नाही माहिती नाही. मग भगवंता मला हे नको, मला तुझी भक्ती हवी आहे, मला तुझ्या चरणांचा आश्रय दे. ही सुदाम्याची भावना आहे. कुठंपर्यंत टेस्ट केलं सुदामाला, आपण विचार करू शकतो नाही? मग भगवंत आपली काय गती करतील? सुदामा, रुक्मिणी, प्रल्हाद महाराज, अजून 2-3 उदाहरण आहेत. इतक्यांची परीक्षा भगवंतांनी या स्तरावर घेतली. जर दाऊजी मोहन प्रभू म्हणले ना, अंकिस खेत की मुली आहे, नाही है की नाही? आपलं काय स्तर? हरे कृष्णा. तर म्हणून हे एक फार सुंदर उदाहरण आहे. याच्या 4थं उदाहरण आजच्या प्रवचनाचं, भगवंत टिल अवर लास्ट ब्रेथ, शेवटच्या श्वासापर्यंत टेस्ट घेतील, परीक्षा घेतील. त्यामुळे आपली कृष्ण भावनामध्ये क्लिअरिटी फार क्लिअर पाहिजे की मला माझ्या जीवनाचा उद्देश अंते नारायण स्मृती असलं पाहिजे. हा उद्देश आपला क्लिअर असला पाहिजे. भौतिक ऐश्वर्य येतील जातील, भौतिक सुख येतील जातील, भौतिक प्रोजेक्ट येतील जातील, परंतु आपलं नामाचा रंग सुटला नाही पाहिजे, सेवेचा रंग सुटला नाही पाहिजे. आणि ती टेस्ट पण भगवंत घेतील. आणि म्हणून काय करायचं ते पुढे सांगू. पण इथे पुढचं उदाहरण आहे वृंदावनच्या गोपी. आता या वृंदावनच्या गोपीची ती किती मोठी परीक्षा घेतली, काय मोठी टेस्ट आहे. भगवंतानी शरद पौर्णिमेच्या रात्री वेणू वाजवली, आणि सगळ्या गोपी म्हणजे ज्या कामामध्ये रत होत्या, त्या सगळ्या कार्य सोडून भगवंताकडे निघाल्या, वृंदावनमध्ये निघाल्या. शरद पौर्णिमेच्या रात्री मध्यरात्री कोणी नाही का फुलं विणत होते. सकाळी श्याम सुंदर गाई चरायला जातील तर मी त्यांना हार घालेन, एका हातात फूल होतं, एका हातात सुई होती. जशी बासरी वाजली वेणू, त्या तशाच निघाल्या. सुईत ते फूल घालायचं पण विसरल्या, तशाच निघाल्या. इतकंच नव्हे, एक गोपी होती, तिने एका डोळ्यात काजळ लावलं आणि दुसऱ्या डोळ्यात लावणार तेवढ्यात बासरी आली, तशीच निघाली गोपी. म्हणजे ज्या कार्यामध्ये गोपी होत्या त्या सगळ्या सोडून अर्धरात्री आपल्या पतीला, आपल्या मुलांना, आपल्या सासूला, नणंद भाऊजाई सगळ्यांना सोडून त्या गोपी निघाल्या. आणि तिथे पोहोचल्या, कृष्णाकडे पोहोचल्यावर म्हणलं, तुम्हाला कृष्ण काय म्हणता माहिती आहे का? तुम्हाला शोभतं का म्हणे? नाही, तुम्हाला शोभतं की नाही, लाज अभिज आहेत की नाही म्हणे, तुम्ही सगळ्यांना सोडून आला म्हणे. एवढ्या रात्री अशा बाई, अशा पतिव्रता स्त्री अशा काही बाहेर पडतात का? विचार करा काय वाटलं असेल त्या गोपींना. बरं, त्या वेणूमध्ये प्रत्येक गोपीचं नाव तिला ऐकू येत होत. तरी सगळ्या गोपी तिथे पोहोचल्यानंतर कृष्ण म्हणे, म्हणून ते त्रिभंग आहेत.
कधी काय कोणाकडे काय बोलतील आणि काय करतील, नाही. हं? फार सुंदर. एकाने विचारलं की राम आणि कृष्णामध्ये अंतर काय आहे? राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निमेश, इनके नयन गंभीर है. किसके? राम के. नहीं, 22 तारीख को है ना. इनके नयन गंभीर है, इनके चपल विषय देखेंगे, कहा बोलेंगे क्या, करेंगे क्या और होगा क्या, कुछ नहीं बता सकते हम लोग. काही सांगू शकत नाही. ते कृष्ण आहेत. आणि अशा कृष्णाने त्या गोपींना सांगितलं. त्या गोपी रडायला लागल्या, क्रंदन करायला लागल्या की आम्ही तुझ्यासाठी आलो. आणि मग भगवंताने त्यांच्या बरोबर काही लीला केल्या आणि भगवंत आपल्या बरोबर आहेत असा त्या गोपींना थोडासा अहंकार झाला. भगवंत तिथून पण गायब झाले, सोडून दिलं गोपींना. विचार करा कुठेपर्यंत टेटेश घेतली. आणि गोपींना सोडून गेल्यानंतर पुन्हा गोपी भगवंतासाठी विरह करू लागल्या. आणि मग विरहामध्ये भगवंतांना आळवण्यासाठी गोपीगीत निर्माण झालं. जयते तेदिकं जन्मना व्रजा, श्रयत इंदिरा शाश्वतत्र हि. नाही, अशा प्रकारे भगवंतांचं गुणगान त्या करू लागल्या. तव कथामृतं तप्त जीवनं, कविभिरीडितं कल्मषापहं, श्रवणमङ्गलं श्रीमदायितं, ये गृह्णन्ति ये भूरिदा जना. अशा सुंदर सुंदर प्रार्थना केल्यानंतर मग भगवंत प्राप्त झाले. आणि मग भगवंताने त्यांच्यावर रासलीला केलेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, भगवंत कुठंपर्यंत टेस्ट करतात आणि कोणाला टेस्ट केलं? गोपींना. आता गोपींची तर भावना किती निस्सीम आहे. गोपींचं तर प्रेम म्हणजे सर्वोच्च टॉपमोस्ट आहेत. त्या गोपींची देखील भगवंत टेस्ट घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. नाही, हम किस खेत की मुली आहे की नाही. याच्यानंतर एक उदाहरण आहे, सुंदर उदाहरण आहे बली महाराजांचं. बली महाराज शुक्राचार्यांच्या यज्ञामध्ये बली महाराज बसलेले आहेत आणि वामनदेव, कृष्ण वामनदेव बटू बनून गेले. आणि बटू बनून गेल्यानंतर सांगितलं बली महाराजांना दान. ते म्हणे काय पाहिजे? ते म्हणे 3 पावलं भूमी. शुक्राचार्याने ओळखलं, हे साधं सुद्धा ब्राह्मण नाही बुवा, विष्णू आहेत. सांगितलं बली महाराजांना विष्णू आहेत, हे सगळं घेऊन टाकतील, तू यांना दान परत घे. आणि शुक्राचार्य फार सुंदर फिलॉसॉफी सांगतात की ज्या दानामुळे आपलं सर्वस्व नष्ट होईल, आपला मृत्यू येईल, हे दान परत घेतलं तरी त्याचं पाप लागत नाही. शुक्राचार्याने फिलॉसॉफी पण सांगितली. परंतु बली महाराजांनी सांगितलं भगवंता जशी तुमची इच्छा. आता इतकं समर्पण केल्यानंतर भगवंताने काय करावं, किती टेस्ट घ्यावी? पहिल्या 2 पावलात सगळं प्राप्त केलं. आता भगवंताने बस म्हणावं ना. भगवंताने विचारलं 3रं पाऊल कुठं ठेवू? नाही का, है की नाही. आपली सुकवलेली धोती जरी गायब झाली आश्रम मध्ये असताना, नाही का, धोती जरी गायब झाली तर विचार करतो कोणी घेतली, काय घेतली, काय घेतली, आहे की नाही. विचार करा, सर्वस्व मागितलं, सर्वस्व सगळं हिरावून घेतलं. राज्य, स्वर्गलोक, सगळं धन, नोकर चाकर सगळं. आता ते बिचारे एकटेच राहिले. तरी विचारलं माझं पाय कुठे ठेवू? बली महाराजांनी काय सांगितलं? माझ्या मस्तकावर ठेवा. मस्तकावर ठेवलं आणि पाताळ लोकांमध्ये त्यांना पाठवून दिलं. इतकी परीक्षा झाली बली महाराजांची. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये परीक्षा होईल, टेस्ट होईल, टिल अवर लास्ट ब्रेथ. आमच्या जगद्गुरु श्रील प्रभुपादांची झाली.
प्रभुपाद 70 वर्षापर्यंत भारतामध्ये राहिले आणि गुरुची आज्ञा म्हणून निघाले. कशातून निघाले? अहो, त्यांना ग्रंथ श्रीमद भागवतमचे 3 स्कंद लिहायला पैसे नव्हते. एकदा दिल्लीमध्ये प्रिंटिंगसाठी ते निघाले. वृंदावनवरून दिल्लीला उतरले. दिल्लीवरून चालत गेले. प्रिंटिंग प्रेसमध्ये सकाळी 8 वाजता बसले. ती प्रिंटिंग प्रेस काय दिल्लीची चांदणी चौकातली 8 वाजता उघडली नाही. सकाळी लवकर उठलेले, लवकर निघालेले प्रभुपाद 10 वाजेपर्यंत काय प्रिंटिंग प्रेस उघडली नाही. स्वामीजी तिथेच बसून 10 वाजता ते आले. दुकानदार त्यांनी विचारलं, प्रिंटिंग प्रेसवाले, स्वामीजी कधीपासून आले? त्यामुळे मी सकाळपासून आलोय. स्वामीजी काही खाल्लं की नाही? प्रभुपाद म्हणले, मी काही खाल्लं नाही. त्यावेळी त्यांनी घरी नेलं आणि गरम गरम पोहे बनवून प्रभुपादांना खाऊ घातले. हे प्रभुपादांचं जीवन. अमेरिकेला जायचं स्वप्न आहे. गोपाल अग्रवाल त्यांच्या वडिलांनी त्यांना विजा दिला होता. सांगितलं, या तुम्ही. अनुमोदन पत्र दिलं होतं. स्वामीजी जायचं, पण जायचा पैसा कुठे? विमानाने. मग जायचं कसं? तर नावेतून बोटीतून जायचं. पण बोटीतून जायचं तर ते काही सोपं आहे का? सिंधिया कंपनीची मालकीन श्रीमती मोरारजी तिच्या ऑफिसमध्ये गेले. चोक्सीला 3 वेळा त्यांनी सांगितलं. त्यांचा जो असिस्टंट सेक्रेटरी होता तो स्वामी, कारण त्यांनी आधी ग्रंथांना डोनेशन दिलं होतं. मग त्यांनी सांगितलं चोक्सीला की मॅडमला सांगा की मला अमेरिकेमध्ये जायचंय. गेले, बाहेर आले. ते म्हणे मॅडम नाही म्हणले. ते म्हणले त्यांना विचारा की मी ग्रंथ लिहिलेले आहेत आणि माझ्याकडे सगळं आहे, अनुमोदन पत्र आहे, तुम्ही विचारा. सेकंड टाइम गेले. म्हणे नाही स्वामीजी, मला माझ्या पित्याप्रमाणे आहेत, मी त्यांना मृत्यूच्या खाईत पाठवू शकत नाही. तिसऱ्यांदा पाठवलं स्वामीजींनी चोक्सींना की तुम्ही जाऊन त्यांना सांगा तरी एकदा. 3री वेळ आली स्वामीजी कडे हे चोक्सी आणि त्यांनी सांगितलं की मॅडम ना, आजपर्यंत मी पाहिलेलं की त्यांनी कधीही नाही म्हटलं तर ते नाहीच राहत, होणार नाही. स्वामीजी म्हणले ठीक आहे, तुम्ही एवढे प्रयत्न केले, मला फक्त एक प्रयत्न करू द्या. कोणासाठी ही रिस्क नाही, परीक्षा किती भगवंतांनी घ्यावी. प्रभुपाद गेले आणि प्रभुपाद गेल्यानंतर प्रभुपाद बसले आणि विचारलं, सगळं सांगितलं श्रीमतीजी मोरारजीने की स्वामीजी तिथे जाऊ नका, समुद्रामध्येच तुमचा मृत्यू होऊन जाईल आणि तिकडे खाण्यासाठी काही नाही, थंडीमध्ये मरून जाल, तुम्ही इथेच राहा. मी हे शब्द वापरलेत, मी तुमची मुलीप्रमाणे आहे, मी माझ्या वडिलांना, माझ्या बापाला मृत्यूच्या खाईत पाठवणार नाही. असं सांगून प्रभुपाद उठले. प्रभुपाद निघाले. परंतु परीक्षा बघा, आता जर प्रभुपादांनी तिथून बाहेर ऑफिसच्या पडले असते तर आज आपण इथे असतो का? नसतो. आज प्रभुपादांची सेवा आपण केली असती का? नाही. प्रभुपाद परत फिरले, कारण प्रभुपाद प्रयत्नशील होते. प्रभुपादाने सांगितलं, मी भारतात पण भरणार आहे आणि तिथे पण भरणार आहे. फक्त या मुलीला, या बापाची विनंती आहे की मी माझ्या गुरुच्या आज्ञेचं पालन करत मरावं अशी माझी इच्छा आहे. हे उत्तर, ही परीक्षा प्रभुपाद पास झाले आणि 2 मिनिटं श्रीमती मोरारजीने विचार केला आणि स्वामी प्रभुपादांना एक तिकीट दिलं. ते पण कसलं? माल वाहतूक जहाजातून जाण्याचं. किती परीक्षा. बरं, ती बोटीला जर 1 लाट लागली तर 40 फूट उंच उडते. ते प्रभुपादांना दुसऱ्या दिवशी सी सिकनेस, उलट्या झाल्या, जुलाब झाले, प्रभुपादांना हार्ट अटॅकचे झटके पण आले. कोणी नव्हतं बरोबर. किती मोठी परीक्षा नाही का? इथं कॅम्पला येऊन फोन करून करून आमचे प्रभूजी बेजार नाही का? या 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 प्रभूजी. प्रभुपाद तिथे पोहोचले. इतका हार्ट अटॅक आला, परंतु भगवंतावरती पूर्ण आश्रित होते. न्यूयॉर्कला पोहोचले, बोस्टनला पोहोचले प्रभुपाद, आणि प्रभुपादाने तिथली जनसामान्याची अवस्था पाहिली. आहार, निद्रा, भय, मैथून सगळ्यामध्ये गुंतलेली ते सगळी लोक. प्रभुपादांच्या डोळ्यात पाणी आलं आणि प्रभुपादाने एक सुंदर कविता लिहिली. नचाओ नचाओ प्रभू से मते नचाओ,
काष्टेर पुतली प्रभू से मते नचाओ. भगवंतांना, भगवंता मला नाचवा, मला नाचवा. कशा प्रकारे नाचवा? त्या काष्टेर पुतली, त्या बाहुल्या कटपुतल्यांसमान मला नाचवा प्रभुपाद, कारण माझ्या हातात काहीच नाहीये. ही शरणागती ज्यावेळी भगवंतांनी पाहिली, 40 रुपये खिशात, जिथे राहायचे त्यांच्या फ्रीजमध्ये मांसाहार, अंडी नाही. प्रभुपाद एकदा लेक्चर द्यायला बसले आणि लेक्चर देता देता एक स्त्री प्रभुपाद बाळाला दूध पाजत होती आणि प्रभुपादाने प्रवचन दिल्यावर विचारलं, प्रभुपादाने काय प्रश्न आहे का? ते म्हणे, हो स्वामीजी मला एक प्रश्न आहे. ते म्हणे, काय प्रश्न आहे? प्रभुपाद म्हणे, काय प्रश्न आहे? ते म्हणे, आय वॉन्ट टू मॅरी विथ यू. नाही, मला तुमच्याशी लग्न करायचं. स्वामीजींना सांगावं लागलं की नाही बाबा, मी संन्यासी आहे, मी लग्न करू शकत नाही. ही स्थिती दयानी. किती परीक्षा प्रभुपादांची. मृदंग मागवला, विग्रह, पहिलं मंदिर बनवण्यासाठी प्रभुपादांनी किती कष्ट घेतले, परंतु कोणीही प्रभुपादांना मदत करायला तयार नव्हता. यापर्यंत टेस्ट प्रभुपादांची झाली, परंतु परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. आणि म्हणून आज जरी वृंदावनमध्ये गेला ना, तर स्वामी प्रभुपादांना वृंदावनमध्ये मांडण्याचं एकच कारण आहे. त्यांनी जगामध्ये प्रचार केला, ग्रंथ लिहिले, ठीक आहे, पण व्रजवासी प्रभुपादांना एकाच कारणामुळे मानता की ही व्यक्ती भागवत धर्माचा प्रचार पूर्ण जगामध्ये केला आणि शेवटी शरीर कार्तिक महिन्यामध्ये वृंदावनमध्ये रमण रीतीमध्ये सोडलेलं आहे. असं कुठलाच प्रचारक होऊ शकत नाही. भगवंताची विशेष अनुकंपा आहे. म्हणून प्रभुपादांची परीक्षा झाली, नाही का? म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये परीक्षाही होणार. आपल्या प्रत्येक साधकाचा कस लागणार आहे. म्हणून त्या परीक्षेमध्ये जर आपल्याला उत्तीर्ण व्हायचं असेल तर, व्हायचं आहे का उत्तीर्ण? आवाज काय आला नाही बुवा. उत्तीर्ण व्हायचं असेल तर फार महत्वाच्या आहेत 4 गोष्टी. या 4 गोष्टी जर आपण गंभीरतेने केल्या तरच आपण हा भवसागर पार करू शकतो. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्प गुरुकर्णधारम मायानुकूलेन नभस्वरितम पुमाण भवांदी स आत्ममायया. त्याला आत्मा म्हटलेलं आहे. आत्म्याची हत्या करायला म्हटलं. कोणाला? हे शरीर एका नावेप्रमाणे आहे आणि नावेचे ज्या प्रकारे कर्णधार असतात त्या प्रकारे आपले कर्णधार आहेत स्वामी प्रभुपाद. आणि ज्या प्रकारे एक नाव समुद्राच्या काठावर पोहोचण्यासाठी अनुकूल हवा लागते, ते अनुकूल हवा आहे श्रील प्रभुपादांनी लिहिलेले ग्रंथ. जर कोणी प्रभुपादांच्या या कर्णधारा आधिपत्याखाली त्यांच्या आदेशाचं पालन केलं नाही, जर कोणी श्रील प्रभुपाद लिखित वाऱ्यारूपी ग्रंथ वाचले नाहीत आणि जर या मनुष्य देहाला जी नावाप्रमाणे मिळाले तिचं कल्याण करण्याचा विचार कोणी केला नाही, तर या भौतिक जगामध्ये ते जीव गटांगळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा या किडा, मुंगी, झुरळ, पाल, नाही, गाय, म्हैस, घोडा, हत्ती, वेगवेगळी झाडं, एक योनी, कोटी कोटी फेरा, नाही का? आंब्याची किती झाडं आहेत? गावठी आंबा, हापूस आंबा, लालबाग आंबा, हा आंबा, तो आंबा, एकच योनी आहे. कुत्र्याचे किती योनी आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे आहेत. गावठी कुत्रे, या जातीचे कुत्रे, त्या जातीचे कुत्रे, एकच योनी आहे. एक योनी, कोटी कोटी फेरा, अनेक जन्मामध्ये आपल्याला फिरायला लागेल. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिलं, सगळ्यात महत्वाचं आहे भक्तांचा संघ. भक्तांच्या संघामध्ये ती ताकद आहे, ज्या ताकदीमुळे आपण मृत्यूच्या वेळेपर्यंत जेवढ्या परीक्षा होतील त्या परीक्षेमध्ये आपण पास होऊ. केवळ आणि केवळ भक्तांचा संघ, नाही का? जसं सोपी गोष्ट आहे, आम्ही लहानपणी पण ऐकली.
एक वडील होते, शरीर सोडायला लागले, त्यांची 4 मुलं होती. त्या 4 मुलाने त्यांना बोलवलं आणि सांगितलं की मी आता चाललोय, पण मला तुम्हाला शेवटचं एक गोष्ट सांगायची आहे. ते म्हणे काय सांगायचे पिताजी सांगा. त्याने प्रत्येकाच्या हातात एक एक काडी दिली आणि सांगितलं आता ही तोडा. तर सगळ्यांनी तोडली, एक एक काडी तोडली आणि आता पुन्हा एकेकाच्या हातात एक एक काडी दिली, सांगितलं एकत्र करा. 4 काड्या एकत्र केल्याने आता म्हणे तोडा. तुटली का? नाही तुटली. तसंच कलियुगामध्ये भक्तांचा संघ फार महत्वाचा आहे. साधू संग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. साधूंच्या संघामध्ये, वैष्णवांच्या संघामध्ये आपण आलं पाहिजे. जसं राधेश्याम प्रभूंचं एक फार सुंदर उदाहरण आहे. आपण नेहमी साप आणि मुंगूस याची लढाई बघतो. साप आणि मुंगसाच्या लढामध्ये जर जास्त वेळ कोण मरत असेल तर सापच मरतो, मुंगूस फार कमी वेळा मरतो. परंतु विषारी बघितलं तर साप जास्त विषारी आहे. मग मुंगूस का मरतो, मुंगूस का वाचतो? त्याचं कारण हे आहे की मुंगूस सापाबरोबर तोपर्यंत लढाई करत नाही जोपर्यंत त्याला एक वनस्पती माहिती असते. त्या वनस्पतीच्या आसपासच राहून तो युद्ध करतो. जर ती वनस्पती तिथे असेल तरच सापाशी तो युद्ध करेल. जर साप चावला, त्याच्यावर विषप्रयोग व्हायला लागला तर ते मुंगूस ते जाऊन वनस्पती खातं आणि मग पुन्हा सापावर अटॅक करतं. तसं भक्तांचा संघ आहे. भक्तांचा संघ नाही, माया रूपी सर्प आपल्याबरोबर युद्ध करत असताना जेव्हा आपण घायाळ होतो, इंद्रतृप्ती, मोबाईल, गॅजेट्स नाही का, अभक्तांचा संघ, अभक्तांचे विचार, त्याचा प्रभाव ज्यावेळी होतो त्यावेळी आपल्याला भक्तरूपी वृक्ष छाया आपल्याला प्राप्त करायची. भक्तांच्या संघामध्ये यायचं. आणि म्हणून प्रभुपादांनी शेवटच्या क्षणी बघा फार महत्वाचं आहे, ज्यांनी पूर्ण जगामध्ये प्रचार केला त्या स्वामी प्रभुपादांनी शेवटच्या वेळी काय सांगितलं की जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर फक्त एकच करा, तुम्ही सगळे जर आपापले भक्ता आपापल्या गुरुबंधूवर प्रेम करा आणि एकत्र राहा. बाकी काही स्वामी प्रभुपादांनी सांगितलेलं नाही. आध्यात्मिक जीवनामध्ये पहिलं माहिती आहे स्ट्रॉंग असोसिएशन, भक्तांचा संघ केला गेला पाहिजे. दुसरं, भक्ताच्या संघात आल्यानंतर दुसरी गोष्ट झाली पाहिजे स्ट्रॉंग साधना. विशेषतः सकाळचा मॉर्निंग प्रोग्राम, विशेषतः भागवतमचं श्रवण, भक्तांच्या संघामध्ये जप, स्ट्रॉंग साधना झाली पाहिजे. जर आपली ती स्ट्रॉंग साधना होत नसेल तर आपण परीक्षेमध्ये काय होऊन जाऊ, फेल होऊन जाऊ. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, स्ट्रॉंग साधना करायची आहे. कितीही समस्या आल्या, जसं राधा गोपीनाथ मंदिरमध्ये एक माताजी आहेत, तुम्ही आजही त्या माताजींना जाऊन भेटू शकता. त्यांचं नाव आहे ललिता प्रिया माताजी. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे राधेश लाल प्रभू म्हणून, ते राधा गोपीनाथ मंदिरमध्ये ब्रह्मचारी आहे. या ललिता प्रिया माताजी, कारण मी बरेच वर्ष राधा गोपीनाथ मंदिरमध्ये चप्पल स्टँडवर सेवा केलेली आहे, त्यामुळे मी पाहायचो की आज म्हणजे मी जर चूक नसेल तर 90च्या दशकामध्ये त्या माताजी कृष्ण भावनेमध्ये 96-95च्या दरम्यान ते कृष्ण भावनेमध्ये आले. राधापती प्रभू त्यांचे मिस्टर, ललिता प्रिया माताजी, राधेशलाल त्यांचा मुलगा आणि एक मुलगी आहे. तर ते पूर्ण परिवार मध्ये माताजी इतक्या गंभीर की आज 2024 पर्यंत, 96 ते 2024 पर्यंत जर रेकॉर्ड काढला तर त्यांची एकही मंगल आरती मिस झालेली नाहीये. एकही मंगल आरती मिस झालेली नाही, एकही मॉर्निंग प्रोग्राम मिस झालेला नाही. आमचे 7 वाजले की चुळबुळ सुरू होऊन जाते, कोण इकडेही कोण तिकडेही, आणि पायच काय दुखतील, मोबाईल्स काय उघडतील, नाही है की नाही. आणि वाचण्याचा ग्रंथ प्रभुपादांचा पत्ताच नाही, नाही का. आलोय आपण कॅम्पला, एखादं प्रसाद घेत असताना कोणतरी कृष्ण भगवाचारी नाही, काही नाही, हे टप्पा हे चाललंय ते चाललंय, है की नाही. आचरण केलं पाहिजे. म्हणून स्ट्रॉंग साधना म्हणजे जो वेळ मिळालेला आहे त्या वेळेमध्ये कृष्ण भावनेशी संलग्न होणे, ते स्ट्रॉंग साधना आहे.
हे स्ट्रॉंग साधना आपण केली पाहिजे, फार महत्वाचं आहे. महाराजांचं उदाहरण देतो. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांना मी बघितलंय. हा, आत्ता 2023चं उदाहरण देतो तुम्हाला. महाराज पाचोऱ्याला ओपनिंग होता आदल्या दिवशी, 22 मार्च ओपनिंग, 23 मार्च नाशिकला. तर 22 मार्चला महाराजांनी रात्रभर कार्यक्रम केला, दिवसभर कार्यक्रम केला, रात्री कार्यक्रम केला. 23 मार्चला महाराज सकाळी निघाले भागवतम देऊन, जपाटॉक करून. महाराज आता पाचोरा ते नाशिक, विचार करा, महाराजांचं वय पण आता 75 आहे, या वर्षी 75 वर्ष. महाराज तिथून निघाले, 40गाव करून मध्ये एक सेंटरवर थांबले 40गावला, तिथे अर्धा एक तास तिथे लेक्चर दिलं, तिथं भक्ताने स्वागत केलं. तिथून निघाले महाराज आणि 3 वाजता महाराज एका भक्ताच्या घरी पोहोचले नाशिक रोडला. तिथं महाराजांनी प्रसाद घेतला, थोडीशी रेस्ट केली आणि 5 वाजता महाराज जे ते मंदिराकडे यायला निघाले. 23 मार्चचा पुष्पाभिषेकचा कार्यक्रम. महाराजांनी विचारलं किती वाजता कार्यक्रम आहे? म्हटलं महाराज 7ला कार्यक्रम सुरू होईल. 5 वाजता घरून निघालो, 5:45-6 वाजेपर्यंत आम्ही रूममध्ये पोहोचलो. महाराज फ्रेश झाले आणि 7:30ला महाराज फ्रेश होऊन खाली कीर्तनाला पोहोचले. वय वर्ष 74. मग महाराजांनी जोरदार प्रवचन दिलं, पुष्पाभिषेक केला, जोरदार कीर्तन केलं. रात्रीचे 10:30-11 वाजले. शेवटपर्यंत मी त्यांच्या रूममध्ये होतो. रात्री रूम बंद केला आणि बाहेर आलो. 11 वाजता आम्ही आलो आणि झोपलो. सकाळी उठलो आम्ही. महाराज सकाळी बरोबर 5:30 वाजता, 24 तारीख 5:30 वाजता बरोबर महाराज तयार होऊन खाली तुलसी आरती केली. आणि महाराजांनी 24 तारखेचं शेड्यूल आहे का आता, 24 तारखेला महाराजांनी जपाटॉक दिला. जपाटॉक दिला, नंतर जप केला सगळ्या भक्तांबरोबर आणि महाराज पुन्हा दर्शनार्थी गेली, महाराज वरती गेले, थोडासा फलहार केला. महाराज पुन्हा आले, गुरुपूजा झाली आणि महाराजांनी भागवतम क्लास दिला. महाराजांचा भागवतम क्लास झाल्यानंतर पुन्हा 10-15 मिनिटाचा गॅप, त्यातल्या अर्धा तासाचा, महाराजांनी पुन्हा त्यांच्या शिष्यांसाठी, नाशिकमध्ये जे त्यांचे शिष्य आहेत त्यांच्यासाठी लेक्चर दिलं. मला वाटतं ते लेक्चरचं टायमिंग 10:30 ते 12 पर्यंत असेल. 12:30 पर्यंत टायमिंग झालं. मग महाराजांनी जे आहे तिथून महाराजांनी पुन्हा काही ब्राह्मण इनिशिएटेड डिवोटी होते, त्यावेळी त्या ब्राह्मण इनिशिएटेड लोकांना त्यावेळी बोलवलं त्यांनी आणि महाराजांनी तिथे त्यांना ब्राह्मण इनिशिएट केलं. आणि मग महाराज तिथून निघाले सातपूरला. आता सातपूरला तिथे आम्हाला जायला 2:30 वाजले. 2:30 वाजल्यानंतर तिथे सांगितलं होतं महाराज काही प्रवचन देणार नाहीत, त्यांच्या सगळ्या डिसायपलने सांगितलं होतं. पण महाराज तिथं गर्दी पाहिल्यानंतर महाराजांनी मला बोलून घेतलं, विचारलं यांचं कसं शेड्यूल आहे. महाराज म्हणलं की आपण जर 12-1 पर्यंत आलो असतो तर लेक्चर पण ठेवलं होतं आणि सगळ्यांसाठी प्रसाद आहे. मग महाराज म्हणजे काय करायचं? महाराज जर तुम्ही 5-10 मिनिटं बोललात तर त्यांचं पण प्रसाद होऊन जाईल, तुमचाही प्रसाद होऊन जाईल. 3 वाजले होते. मग महाराज म्हणले ठीक आहे, मी लेक्चर देतो, तयारी करा. मग महाराजांनी लेक्चर दिलं. 4 वाजता महाराजांनी परत प्रसाद घेतला. 5 वाजले. 5 वाजता तडक तिथून निघाले. बालाजी मंदिराचं दर्शन केलं. बालाजी दर्शन करून परत महाराज आले आणि संध्याकाळी 6:30 ते फ्रेश होऊन 6:30 ते 7:30 महाराजांनी परमपूज्य भक्तिचारू महाराजांच्या शिष्यांना मार्गदर्शन केलं. 6:30 ते 7:30 पावणे-8ला महाराज खाली आले. खाली आल्यानंतर महाराजांनी पुन्हा 24 तारखेचा कार्यक्रम केला. रात्री 10:30 वाजले. महाराजांनी घड्याळ घातलं होतं, मला अजूनही आठवतं. महाराजांनी लेक्चर थांबवलं आणि घड्याळ घातलं. माझ्याकडे पाहिलं. मी महाराजांना म्हटलं, महाराज कीर्तनाची सगळी अभिलाषा करतायत तर कसं करायचं? महाराजांनी परत घड्याळ काढलं आणि महाराज पुन्हा 25 मिनिटं महाराजांनी जोरदार कीर्तन केलं आणि महाराज पुन्हा 11 वाजता जाऊन झोपले. याच्या पुढे अजून आहे, थांबा, याच्या पुढे अजून आहे. 11 वाजता महाराज गेले, झोपले. पुन्हा महाराज सकाळी मंगल आरतीला आले. मंगल आरतीला आल्यानंतर पुन्हा महाराजांनी जपाटॉक दिला आणि बरोबर 8 वाजता महाराज मुंबईकडे रवाना झाले. दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचायचं होतं. 2 वाजता त्यांची फ्लाईट होती. 2 ते 5 पर्यंत फ्लाईटमध्ये होते. 7:30 वाजता पुन्हा त्यांचं दिल्लीला प्रवचन होतं. बरोबर पंच लोकनाथ स्वामी महाराज की काय स्ट्रॉंग साधना. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये अशी अनेक संन्यासांची उदाहरणं आहेत.
अनेक संन्यासांची उदाहरणं आहेत. म्हणून स्ट्रॉंग साधना ही परीक्षाला आपल्याला योग्य बनवेल. हे माझ्या जीवनात का होतंय हे कळण्याचा मार्ग केवळ साधना आहे, वाचन आहे, गुरुकडून ऐकणं आहे. फार महत्वाचं स्ट्रॉंग साधना. दुसरं, तिसरं फार महत्वाचं आहे, सांगितलेलं आहे की आपल्या मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेणे. म्हणजे काउन्सिलर कडून आपण आपली परिस्थिती सांगणे आणि त्यानुसार आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. गीतेमध्ये हा नियम सांगितलेला आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानिनम तत्वदर्शनम. की आपण काय केलं पाहिजे, गुरुकडे गेलं पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. फार महत्वाचं आहे. आणि मग ते आपल्याला ज्ञान देतील. त्यामुळे आपण आपले जे अधिकारी व्यक्ती आहेत त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडून विचारणा केली पाहिजे आणि ते जे आपल्याला सांगतील त्याचं आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे पालन केलं पाहिजे. तरच तो व्यक्ती परीक्षेमधून पास होऊ शकतो. अनेक उदाहरण आहेत. आता सध्या वेळ किती आहे माहिती नाही माझ्याकडे. ठीक आहे, आता एक उदाहरण देतो इस ग्रेस आनंद वृंदावन प्रभूंचं, की कसं आपण आपले जे अधिकारी व्यक्ती आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवला तर भगवंत देखील आपल्याला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाहीत. आनंदधाम प्रभू एक पार्टनरशिपमध्ये शेअर मार्केटमध्ये कार्य करत होते आणि पार्टनरशिपमध्ये प्रॉफिट झालं तर अर्धा अर्धा, तोटा झाला तर अर्धा अर्धा. तर त्यांना त्या डीलमध्ये तोटा झाला. आता तोटा झाल्यानंतर त्यांचं बोरिवलीमधलं एकुलतं एक राहतं घर त्यांना विकायची वेळ आली. एकच घर त्यांचं. आणि मग सगळं सोडून आले होते, वडिलोपार्जित संपत्ती सगळं सोडलं होतं. ते एक घर आता त्यांना विकायची आणि त्यांनी मार्केटमध्ये सांगून दिलं की मी माझं घर विकायचं ठरलंय, तर तुम्ही हे घर कोणी घ्याल का. एक गिराईकही आलं. आणि मग महाराजांना ही गोष्ट कळाली. 2 महिन्याचा अवधी होता घर विकायला. महाराजांनी त्यांना सांगितलं, ज्यावेळी महाराजांना कळालं की हे घर विकतायत त्यावेळी महाराजांना सांगितलं की ते घर तू विकायचं नाही. आनंदराव प्रभू म्हणले, महाराज मी आधी एवढा मोठा लॉस आहे, माझ्याकडे दुसरं काहीच नाही आहे आणि दुसरा पर्यायही नाही आहे. आणि दुसरं शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तिथं जबानचा पक्का माणूस लागतो. आता मी माझी जबान दिली आहे की मी माझं घर विकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे गुरु महाराज आता हे फार कठीण आहे. महाराज म्हणले, मला काहीच माहिती नाही, मी तुला सांगतोय ते तुझं घर विकायचं नाही, तुला जे करायचं आहे ते तू कर. महिना गेले, शेवटी 15 दिवस उरले. आता महाराजांच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही, मग करायचं तर काय. मग प्रयत्न केले, शेवटी 15 दिवस 8 दिवस उरले. महाराजांकडे गेले, महाराज कृपा करा, मी भरपूर प्रयत्न केले पण ते घर विकलं जात नाहीये, विकलं जात आहे, आता दुसरा माझ्याकडे पर्याय नाही. महाराज म्हणले, त्या दिवशी मी तुझ्या घरी जाऊन बसेन पण ते घर विकायचं नाही. ठीक आहे, गुरु महाराज महाराजांच्या रूममधून बाहेर पडले, ऑफिसमध्ये गेले. 1-2 दिवस त्याने काम केलं आणि अशा प्रकारे कार्य झालं की शेवटच्या टप्प्यामध्ये 3-4 दिवसामध्ये काही शेअर्स त्याने विकत घेतले होते, त्यांची अमाऊंट झूम होऊन गेली आणि त्यांचं लोन फिटेल किंवा त्यांचं कर्ज फिटेल एवढे पैसे त्यांच्याकडे आले. मग त्यांनी काय केलं, ते पैसे देऊन टाकले. आता लोन तर म्हटलं, पण जबान आहे ना. मग महाराजांकडे गेले, महाराज लोन तर फिटलं तुमच्या आशीर्वादाने, पण आता घर ज्याला मी सांगितलंय ते आमच्याकडे मार्केटमध्ये आमच्या जबानीला पक्का असतं. महाराज म्हटले, त्याला जाऊन सांग की माझे गुरु सांगतायत हे घर विकू नका आणि मला त्यांचा आदेश पाळावा लागेल तर मला क्षमा करा. आनंदप्रभू गेले आणि त्यांना सांगितलं की माझ्या गुरु महाराजांची इच्छा आहे की मी घर न विकावं, मला तुम्हाला द्यायचंय, मला दुसरं द्यायचं नाही, पण माझं लोनही फिटलं, मी कुठल्या कारणासाठी ते विकत होतो हेही त्यांनी सांगितलं आणि मला माझं घर विकायचं नाही असे माझे गुरु आदेश देत आहेत. आता तुम्ही जे उत्तर द्याल ते मी पालन करेन. त्यांनी सांगितलं, तुझ्या गुरुची आज्ञेनं हे घर विकू मी सुद्धा घेणार नाही. आणि ते आनंदाने परत आले. बरं, आता आनंदाने परत आले, तर लॉस झालाय, पार्टनर्स बरोबर लॉस झालाय. आनंद पूर्ण महाराजांनी विचारलं की आता तू इथून पुढे काय करशील. म्हणले, महाराज आता काय पुन्हा पार्टनरशिपमध्ये काहीतरी करावं लागेल, बघावं लागेल. मग महाराजांनी त्यांना, जा तू तुझ्या ओल्ड पार्टनरकडे परत जा आणि त्याला एक गोष्ट सांग
म्हणे काय, त्याला जाऊन सांग जर प्रॉफिट झाला तर 50-50 आणि जर लॉस झाला तर तुझा 100%, मी त्यात सहभागी होणार नाही. आनंदराव प्रभुकडे असं कुठं चालतं का महाराज? नाही, शेवटी पार्टनरशिप म्हणल्यानंतर लॉस प्रॉफिट जेवढा होईल बरोबर आहे ना. महाराज म्हणे तू जा आणि तू त्याला सांग. आतापर्यंत गुरुच्या वाणीवर इतका विश्वास आला होता, घर वाचलं होतं, नाही लोन भेटलं होतं समोर, त्यामुळे ते बिंदास गेले आणि सांगितलं बाबा थोडं मनात संकोची होता, कसं बोलणार, ते काय म्हणतील, तू शिकलास की काय नाही. आनंदापर्यंत देखो मैं गरीब आदमी हूँ, अभी मैं इतना लॉस, एवढा मोठा लॉस झाला तर माझं घर विकण्याची पाळी आली, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी नाही, काम करायचं असेल तर असं करा, प्रॉफिट झालं तर 50-50, लॉस झाला तर 100% तुमचा, मी काही देणार नाही, अशा अटीवरती तुम्ही मला सांगा, उद्यापर्यंत तुमचा वेळ आहे. आणि आनंदाबाबू परत आले, म्हणले यांचा काही फोन येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता फोन आला की आम्ही त्या डीलला तयार आहोत. नाही, म्हणून अधिकारी व्यक्ती आपल्याला जास्त जाणतात. आणि म्हणून तिसरं महत्वाचं आहे की आपले जे अधिकारी व्यक्ती आहेत, आपले जे काउन्सिलर आहेत, त्यांच्याकडे वेळोवेळी जाऊन मार्गदर्शन घेणे, त्यांच्यावर आपल्या समस्या सांगणे आणि त्या समस्यातून बाहेर येण्याचा मार्ग केवळ आपल्याला ते आणि भक्तजन देऊ शकतात. म्हणून तिसरं, जर परीक्षेतून बाहेर पडायचं असेल तर, आणि चौथं, आपल्याला जास्तीत जास्त भक्तांची सेवा करायची. हे नीट लक्षात घ्या. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज यांचे 7 इन्स्ट्रक्शन आहेत, ज्यावेळी ते शरीर या भौतिक जगातून सोडत होते त्यावेळी. त्या 7 इन्स्ट्रक्शन मध्ये पहिलं इन्स्ट्रक्शन आहे की जे आपल्या मठामध्ये भक्त आहेत त्या भक्तांची सेवा करणं हे आपल्या सगळ्या भक्तांचं कर्तव्य आहे. म्हणून वैष्णव सेवा केली पाहिजे, 22 वर्षा वैष्णव अपराधापासून वाचलं पाहिजे. या जर 4 गोष्टी आपण केल्या तर भगवंत कितीही मोठी परीक्षा घेऊ, आपण त्याच्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराजांचा अंतिम कोट, विनिंग द बॅटल बट लुझिंग द वॉर. तसं नको व्हायला. छोट्या छोट्या लढाई जिंकू, कृष्ण भावनेमध्ये येऊ, कंठी घालू, तिलक घालू, त्याच्यानंतर सॅफ्रॉन घालू, ब्राह्मण होईल, दीक्षा होईल, काउन्सिलर होईल, या छोट्या छोट्या लढाई आहेत. परंतु शेवटची लढाई आहे अंते नारायण स्मृती. मृत्यूच्या वेळी माझ्या ध्यानामध्ये काही कृष्ण येतात का, आणि त्यासाठी लाईफ इज प्रिपरेशन, डेथ इज एक्झामिनेशन. जीवन ही तयारी आहे मृत्यूची, आणि त्यासाठी आपल्याला भगवंतानी हे भक्तिलता जे बीज दिलेलं आहे, त्या बीजची जी लता भगवंताच्या चरणापर्यंत, गोलोक वृंदावनपर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला या 4 गोष्टी केल्या पाहिजेत. स्ट्रॉंग भक्तांचा संघ केला पाहिजे. दुसरं, भक्तांचा संघ, स्ट्रॉंग साधना. तिसरं, आपल्या अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन घेणे. आणि चौथं, वैष्णव सेवा करणं. या 4 गोष्टी करायच्या आहेत. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाचा काही प्रश्न